नमस्कार मित्र हो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतोय। मित्र हो, आपण संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा PIQ बॅच सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत आपण 2020 पर्यंतचे सर्व पेपर आपल्या बॅच मध्ये मी डिस्कस केलेले आहेत। आज आपण 2021 पासून पुढचे सगळे पेपर डीपली मायक्रो एनालिसिस घेणार आहे। क्लियर होतंय? ज्या पोरांनी अजून बॅच जॉईन केलेली नसेल त्या मुलांसाठी आपल्या ऍप वरती बॅच उपलब्ध आहे। ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। ओके, चलो बघा बरं, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि काय विचारलं इथं, बरोबर विधान। मित्रांनो एक्झाम मध्ये काय करायचंय बघा, या ठिकाणी इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला नाही, प्रश्न खाली आहे। हे पहिल्या दोन्ही लाल अक्षरातलं वाचून घ्यायचं आणि मगच प्रश्नाकडे जायचं, ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे। चला पहिलं वाक्य वाचायचंय, सरपंचाचे। मग आता सरपंच काय सांगितलंय, ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांमधून झालेली आहे। ओके, सदस्यांमधून निवडलेल्या सरपंचाबाबत बोललंय। अथवा उपसरपंचाचे पद रिक्त, कसं राजीनाम्यामुळे झालं असेल तर पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ते भरलं पाहिजे। 100% हे विधान बरोबर आहे मित्रांनो। ओके, आता ब काय म्हणतंय बघा, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचं पद रिक्त झाले असेल तर ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरलं पाहिजे। नाही मित्रांनो, 6 महिने। जर सरपंचाची निवड सदस्यांमधून झाली असेल तर ते पद रिक्त झाल्यापासून मित्रांनो 30 दिवसाच्या आत भरलं पाहिजे, म्हणजे 1 महिन्याच्या आत भरलं पाहिजे। आणि जर जनतेमधून निवड असेल तर ते रिक्त झाल्यापासून 6 महिन्याच्या आत भरलं पाहिजे। म्हणून मित्रांनो ब विधान या ठिकाणी चुकलेलं आहे। क विधान काय म्हणतं बघा, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिक्त झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो। तर मित्रांनो तो पात्र नसतो का, तर 100% तो पात्र असतो, काही प्रॉब्लेम नाही। पुन्हा तो निवडून यायला काय असतो रे, पात्र असतो। क्लिअर होतंय? आता इथे गोष्ट लक्षात ठेवा, गैरहजेरीच्या बाबतीमध्ये कसं सांगितलंय, परवानगी शिवाय व परवानगीशिवाय 4 महिन्यापेक्षा जास्त आणि परवानगीनं मित्रांनो 6 महिन्यापेक्षा जास्त अशी गैरहजेरी सांगितली। गैरहजेरीच्या बाबतीत इथं निर्णय कोण घेतात, तर इथं निर्णय घेतात मित्रांनो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्णय घेतात। आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये तुम्हाला राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकतं। कोणाकडे अपील करता येऊ शकतं, राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकतं। तर हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। याचं उत्तर काय बरोबर विचारलंय तर फक्त अ याचं उत्तर असेल, कारण क सुद्धा या ठिकाणी चुकलेला आहे। अ ब क पैकी फक्त तुम्हाला काय रे इथं अ असेल। डन, चलो अशा पद्धतीने तुम्हाला पहिला प्रश्न डील करायचा आहे। हा प्रश्न मित्रांनो कंबाईन गट ब 2021 चा आहे। ओके, तुम्हाला हे माहित असेल कंबाईन गट ब ही 2017 पासून सुरू झालेली आहे, गट क 2018 पासून सुरू झालेली आहे। ओके, ह्या दोन्ही मर्ज झाल्या 2023 ला आणि आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या झाल्या 2024 पासून, ह्या दोन्ही स्वतंत्र होणार आहेत। कळतंय? 2023 पर्यंतचे आपण सगळे पेपर मायक्रो लेवलला डिस्कस करणार आहोत। गट ब पण असेल, गट क पण असेल। आपला कोर्स खूप स्वस्तामध्ये आहे, तो आपल्या ऍप वरती तुम्हाला मिळून जाईल। चला दुसरा प्रश्न काय म्हणतोय बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ओके, अधिनियमातील ग्राम विकास समित्याच्या संदर्भात तरतूद लक्षात ठेवा। ओके, ग्राम विकास समित्यावरती प्रश्न आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। तुम्हाला 2023 पर्यंत 10 प्रश्न विचारले जायचे, 2023 पासून 15 प्रश्न विचारले जातात। तुम्हाला ह्या 10 पैकी 2 प्रश्न हे मित्रांनो ग्राम प्रशासनावरती विचारले जाणार। कशावरती? ग्राम प्रशासनावरती। आणि ह्या 15 पैकी 2 प्रश्न ग्राम प्रशासनावरती, 1 प्रश्न राज्यशास्त्राच्या संकल्पनेवरती, तर मित्रांनो राहिलेले 12 प्रश्न हे कोर संविधानावरती। अशा पद्धतीने 15 प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगता येऊ शकतं। 2 प्रश्न फिक्स ग्राम प्रशासनावर येणार। 2023च्या पूर्वपरीक्षेला त्यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो, 24 एप्रिलला, आणि दुसरा प्रश्न विचारला होता सरपंचाची कार्य सांगा। त्यामुळे 2 प्रश्न हे ग्राम प्रशासनावर येणार। ग्राम प्रशासन, नगर प्रशासन किंवा शहरी प्रशासन राज्यसभेला, ग्राम प्रशासन पण कंबाईनला। त्यामुळे कुठले टॉपिक करायचे हे मी तुम्हाला शेवटी लिस्ट देणार आहे बॅच मध्ये। चला लक्षात ठेवा, तर हे 2 प्रश्न बघा, हा पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न बघा, विचारलाय ग्राम पंचायतीच्या ग्राम विकास समित्या। ओके, चलो
ग्रामसभेवरती पुढे प्रश्न आहे. ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या ही 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. 7-17 कार्य नाही. 12 पेक्षा कमी नसेल आणि मित्रांनो 24 पेक्षा जास्त नसेल. 12 ते 24. इथं 7-17 दिलंय, 12 ते 24. ओके मित्रांनो, अ या ठिकाणी चुकलेला आहे. इलिमिनेशन मेथड वापरायची कंबाईनला. अ चुकला. अ कुठं आहे? अ इथं आहे, अजून अ इथं आहे, अजून मित्रांनो वरील सर्व मध्ये पण आहे. उत्तर 2 मिळालं. 2 काय सांगतं? ब क ई. ब क आणि ई बरोबर आहे. ड सुद्धा चुकलेला आहे, म्हणजे अ आणि ड चुकीचं आहे. उत्तर मिळालं. विषय संपला. कंबाईनला इलिमिनेशन मेथडवरतीच काम करायचं मॅक्सिमम, कारण जेवढा वेळ वाचल तेवढं तुम्हाला तिकडं पुढं फायदा होऊन जातो, हे लक्षात ठेवा. चला इथं बघा ड चुकलाय. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. उपसरपंच नाही मित्रांनो, सरपंच. सरपंच. क्लिअर झालं? अ का चुकला? ड का चुकला? आता ब का बरोबर आहे? क का बरोबर आहे? ई पण का बरोबर आहे? हे इथं बघा बरं. ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून निवडले जावेत. 100% बरोबर आहे. आणि ग्रामविकास समितीच्या एकूण सदस्यांपैकी 1/2 पेक्षा, 1/2 म्हणजे 50%, 50% पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असाव्यात. 100% हे पण बरोबर आहे. ई ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असतो. 100% बरोबर आहे. हिचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतीच्या कार्यकाळा एवढाच हिचा कार्यकाळ असतो. यांची स्थापना कधी केली पाहिजे? यांची स्थापना कधी केली पाहिजे? तर यांची स्थापना मित्रांनो ग्रामपंचायतीची गठन झाल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत, 45 दिवसाच्या आत यांची स्थापना केली पाहिजे. हे कायद्यानं बंधनकारक आहे. क्लिअर होत आहे का? तर हा प्रश्न कशा पद्धतीने डील झालाय लक्ष ठेवा. चला 3 नंबरचा प्रश्न. सरकारी आयोग. सरकारी आयोग आणि पंच आयोग करायचाच. आता 23ला सरकारी आयोगाचे सदस्य विचारलेत, करायचाच. क्लिअर होत आहे? चला सरकारी आयोग कधी रे? 9 जून 1983 ला सरकारी आयोगाची स्थापना झाली. क्लिअर आहे मित्रांनो? याचे सदस्य कोण होते? बी शिवरामन आणि SR सेन हे याचे काय होते? सदस्य होते. सरकारी आयोग हे सरकारी आयोग, पंच आयोग हे केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठीच्या आयोग किंवा समिती होत्या. हे 2च महत्वाचे आहेत. बाकी आहे राजमान्य समिती आहे, वेस्ट बेंगाल डिक्लेरेशन आहे. क्लिअर होत आहे का? अजून तुम्हाला बरेचसे आहेत. ओके, त्यानंतर आनंदपूर साहिब ठराव आहे, परंतु तुम्हाला बाकी एवढं काही महत्वाचं नाही. हे 2 अतिशय महत्वाचे आहेत, सरकारी आयोग, पंच आयोग. चला सरकारी आयोगाच्या शिफारशीवरती या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा बरं, शिफारशीमध्ये राज्यपाल पद रद्द करण्यात यावं असं आहे का रे? राज्यपाल पद रद्द करण्यात यावं नाही. राज्यपालाच्या निवडीच्या संदर्भामध्ये मित्रांनो निकष सांगितलेत. राज्यपालासंदर्भात निवडीची पद्धत घटनेत मांडावी अशा प्रकारच्या राज्यपालाच्या बाबतीत प्रबळ शिफारशी आहेत. क्लिअर होत आहे? लक्षात ठेवा. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात नाही, हे अखिल भारतीय सेवा प्रबळ कराव्यात. या संदर्भामध्ये अखिल भारतीय सेवेच्या संदर्भात संविधानामध्ये कलम 312 आहे. अखिल भारतीय सेवा निर्माण करायचं असेल तर राज्यसभेला अधिकार आहे. राज्यसभेने विशेष बहुमताने त्या तयार कराव्यात, हे एक लक्षात ठेवायचं. तर अखिल भारतीय सेवा ज्या केंद्र आणि राज्य दोघांसाठीही काम करतात त्यांना अखिल भारतीय सेवा म्हणतात. तर ह्या अखिल भारतीय सेवा प्रबळ करण्यात याव्यात असं याचं म्हणणं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आंतरराज्य परिषद रद्द करावी नाही मित्रांनो. आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात यावी. तिला आंतरशासकीय परिषद नाव द्यावं असं याचं म्हणणं होतं. याचा कलम किती आहे? कलम 263. आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतात? राष्ट्रपती. कळतंय? त्यामुळं 3 नंबरच्याही वाक्याशी आपण इथं सहमत नाही. विचारलंय काय? कशा बाबतीत अनुकूल होते? वरीलपैकी कोणत्याच बाबतीच्या बाबतीत ते अनुकूल नव्हते. म्हणून या ठिकाणी मित्रांनो 4 नंबरचा पर्याय आपल्यासाठी महत्वाचा असेल. हे क्लिअर होतंय का? चलो पुढे जाऊ का? राज्याच्या महाधिवक्त्यासंदर्भात खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे? महाधिवक्ता आणि महान्यायवादीवर कंबाईनला खूप जास्त प्रश्न येतात. राज्यसभेला आजपर्यंत एकही प्रश्न या टॉपिकवर आलेला नाही. हे 2 टॉपिक कंबाईनसाठी हॉट टॉपिक म्हणून करून ठेवायचे. कळतंय मित्रांनो? महाधिवक्त्याच्या संदर्भात कलम किती आहे? 165. महाधिवक्त्याला राज्य विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येतं. त्याचं कलम किती आहे? 177. राज्य विधिमंडळ सदस्यांप्रमाणे याला संरक्षण देण्यात आलंय. त्याचं कलम किती आहे? 194. क्लिअर होतंय का? तर ही कलम महाधिवक्त्याच्या आहेत. महाधिवक्त्याच्या संदर्भात इथं 4 विधान दिले आहेत. बघा बरं. तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत पदावर राहू शकतो. राज्य मंत्री परिषदेची काही नाही मित्रांनो. यांचा कार्यकाळ घटनेत नमूद नसल्यामुळं ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. म्हणून इथं अचुकलाय.
त्यांचे मानधन राज्य विधिमंडळ ठरवतात का रे? नाही मित्रांनो, त्यांचं मानधन कोण ठरवतात? राज्यपाल ठरवतात. म्हणून मित्रांनो 2 नंबरचा पर्यायही चुकलेला आहे. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हे महाधिवक्ता काय आणि महान्यायवादी काय हे पूर्ण वेळ शासकीय सेवक या गटात येत नसल्यामुळं ते खाजगी वकिली करू शकतात. फक्त खाजगी वकिली करत असताना या दोघांनीही गोष्ट लक्षात ठेवायची असते. जर प्रतिपक्ष समोरचा पक्ष जर राज्य सरकार असेल किंवा महान्यायवाद्याच्या बाबतीत केंद्र सरकार असेल तर या लोकांना मित्रांनो खाजगी वकिली करता येत नाही. हे लक्षात ठेवा. इथं काय म्हटलंय? तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून काम करू शकतो नाही, तसं त्यांना काहीही करता येत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे 3 नंबर ही पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे. या ठिकाणी विचारलंय बरोबर विधान एकही नाही. लक्षात ठेवा. त्यांचा कार्यकाळ घटनेत नमूद नाही. ओके, त्यांचा कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो. महाधिवक्ता किंवा महान्यायवाद्याच्या बाबतीत एक संकेत सुद्धा फॉलो केला जातो. तर काय मित्रांनो, कुठला संकेत आहे? सरकारच्या मर्जीनुसार किंवा सरकारच्या शिफारशीनुसार यांची अपॉइंटमेंट झालेली असते. त्यामुळे सरकार बदललं तर यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा असं अपेक्षित असतं. क्लिअर होतंय? नाहीतर नवीन आलेलं सरकार त्यांच्या मर्जीतली लोक तिथं बसवत असतं. त्यामुळे यांनी इज्जतीने बाजूला जाणं महत्वाचं असतं. त्यामुळे महान्यायवादी असतील किंवा इकडे मित्रांनो महाधिवक्ता असेल, महान्यायवादी असेल, हे करून ठेवायचं. जसं इकडं 163 म्हणलं का रे? नाही मित्रांनो, सॉरी, 165 कलम. बरं का, इथे 165 कलम लक्षात ठेवा. चुकून 163 बोललो असेल. इकडे बघा, महान्यायवाद्याच्या बाबतीमध्ये जसं इकडे 165 तसं इथं मित्रांनो कलम 76. जसा इकडे 177 तसा इकडे मित्रांनो 88 आहे. जसा इकडे 194 तसा इकडे 105 आहे. पुढं मी महान्यायवाद्यावर सुद्धा बोलेन, सध्या इथं एवढं काही बोलणार नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो, याचं उत्तर काय असणार मित्रांनो? उत्तर असणार आहे 4 नंबरचा पर्याय. एकही वरचं विधान बरोबर या ठिकाणी नाही. क्लिअर होतंय का? सर्वांना आवाज येतोय का? ओके, चला पुढे. 5 नंबरचा प्रश्न बघा. 5 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? विधान अ आणि विधान ब. विधान अ काय म्हणतंय बघा? संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. खाली बघा काय म्हणतंय? प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ओके, अ आणि ब दोन्ही बरोबर. ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर. ब हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही. अ बरोबर आहे परंतु ब चुकीचा आहे. अ चुकीचा आहे परंतु ब बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने विचारलंय. बघा मित्रांनो, आता बघा, प्रशासन हा अतिशय महत्वाचा लोकशाहीमधला घटक आहे. प्रशासनावरती मित्रांनो 4 प्रकारचं नियंत्रण असतं. किती प्रकारचं नियंत्रण असतं? 4 प्रकारचे नियंत्रण असतं. एक नियंत्रण असतं कायदेमंडळाचं. दुसरं नियंत्रण असतं मित्रांनो कार्यकारी मंडळाचं. तिसरं नियंत्रण असतं मित्रांनो न्याय व्यवस्थेचं. आणि चौथं नियंत्रण असतं मित्रांनो जनतेचं. जनतेचं नियंत्रण जाता का नाही मोर्चा बिरच्या घेऊन, आहे का नाही, तहसील कार्यालयावर वगैरे जनतेचं सुद्धा प्रशासनावर नियंत्रण असतं. प्रश्न इथे विचारलाय कायदे मंडळाच्या नियंत्रणावरती. आता कायदे मंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत यांना तुलना करून विचारलेलं आहे. आता बघा मित्रांनो, संसदीय पद्धत असू द्यात किंवा अध्यक्षीय पद्धत असू द्यात, याची 3 अंग असतात. किती अंग असतात? 3 अंग असतात. बघा, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायमंडळ असेल, अशी 3 अंग मित्रांनो संसदीय पद्धत असू द्यात किंवा अध्यक्षीय पद्धतीमध्ये असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा इथं अमेरिका आणि भारत कसं डिफरन्स आहे. अमेरिका आणि भारत. आता अमेरिका हा पूर्णपणे मित्रांनो सत्ता विभाजन या सिद्धांतावर काम करतो. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि मित्रांनो न्याय मंडळ असेल, या 3 संस्था एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असतात. कुठं? अमेरिकेमध्ये. भारतामध्ये असं नाही. अमेरिकेमध्ये या 3 संस्था पूर्णपणे एकमेकांपासून काय असतात मित्रांनो? वेगळ्या असतात. क्लिअर होतंय? आता बघा, अमेरिकेची काँग्रेस. ओके, अमेरिकेची काँग्रेस. अमेरिकेच्या काँग्रेसला मित्रांनो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. जशी आपली राज्यसभा तशी त्यांची सिनेट, जशी आपली लोकसभा तशी त्यांची हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. क्लिअर आहे? आता बघा इथं मित्रांनो या दोघाला अमेरिकेची काँग्रेस म्हणतात. अमेरिकेच्या काँग्रेसचे सदस्य आणि अमेरिकेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतात. याला म्हणायचं सत्ता विभाजन सिद्धांत. आणि या 2 संस्थांपासून न्यायव्यवस्था त्यांची स्वतंत्र आहे. याला आपण म्हणतो अमेरिकेमधला सत्ता विभाजनाचा सिद्धांत. भारतामध्ये कसं आहे मित्रांनो? भारतामध्ये पहिल्यांदा लोक कायदे मंडळात निवडून जातात
आणि कायदे मंडळामधून लोक कुठे निवडले जातात रे? कार्यकारी मंडळामध्ये निवडले जातात. म्हणजे भारतामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोघं, म्हणजे भारतामधल्या कार्यकारी मंडळाच्या लोकांकडे कायदे मंडळाचा पण सदस्य असतं. हे दोघं एकमेकांपासून वेगळे नसतात आणि या दोघांपासून भारतामध्ये न्याय व्यवस्था काय रे? वेगळी आहे. क्लिअर होत आहे? आता बघा, जर या कायदे मंडळाला प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं असेल, आता इथं नियंत्रण आहे प्रशासनावर. जर बघा अमेरिकेमध्ये कायदे मंडळाला जर प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये, इथं अध्यक्षीय पद्धत आहे, इथं संसदीय पद्धत आहे. जर अमेरिकेमधल्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये कायदे मंडळाला जर प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याला थेट ठेवता येतं. पण जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये जर कायदे मंडळाला प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं आहे तर ते कार्यकारी मंडळामार्फत ठेवावं लागतं. कारण भारतामध्ये जी सचिवालयीन व्यवस्था आहे ती कार्यकारी मंडळाला अटॅच आहे. कार्यकारी मंडळामध्ये थोडक्यात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ किंवा राज्यामध्ये सीएम आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो, असं थोडक्यात बोला. बाकी कार्यकारी मंडळ ही मोठी संकल्पना आहे. आता ऐका, मी जर असं म्हटलं केंद्रीय गृहमंत्री, तर केंद्रीय गृहमंत्र्याच्या मध्ये त्याला एक कोण असतात तर मित्रांनो? केंद्रीय सचिव असतात. प्रत्येक मंत्रालयाला एक सचिव असतात. त्यांना सचिवालयीन सहाय्य किंवा प्रशासकीय सहाय्य पुरवण्यासाठी प्रत्येक मंत्रालयाला भारतामध्ये एक सचिव देण्यात आलेला आहे. या सगळ्या सचिवांचं मिळून केंद्रीय सचिवालय बनतं. क्लिअर होत आहे? आणि फक्त कॅबिनेटला मदत करण्यासाठी एक कॅबिनेट सचिवालय भारतामध्ये आहे आणि एक पीएमओ ऑफिस आहे. अशा 3 व्यवस्था प्रशासनामध्ये वेगळ्या आहेत. मित्रांनो, जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रशासनावरती हा थेट मित्रांनो कार्यकारी मंडळाचा कंट्रोल असतो. त्याच्यामुळं जर कायदे मंडळाला भारतामध्ये प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर ते कार्यकारी मंडळाच्या मार्फत ठेवावं लागतं. या उलट अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये जर अमेरिकेच्या कायदे मंडळाला म्हणजेच अमेरिकेच्या काँग्रेसला जर अमेरिकेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर ते कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून न ठेवता त्यांना ते थेट पद्धतीने ठेवावं लागतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये कायदे मंडळाचं प्रशासनावर असणारं नियंत्रण हे मित्रांनो भारताच्या संसदीय पद्धतीपेक्षा वेगळं आहे. क्लिअर होतंय? परंतु लोकशाही कोणत्याही प्रकारच्या असू द्या, त्या ठिकाणी जनतेच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल, जनतेच्या अधिकारांचं संरक्षण करायचं असेल तर प्रशासन नियंत्रित असणं महत्वाचं आहे. प्रशासनावरती त्या ठिकाणी कंट्रोल असणं महत्वाचं आहे. जर प्रशासनावरती कंट्रोल नसेल तर प्रशासन मित्रांनो जनतेच्या हक्कांचं पायमल्ली करू शकतं, उल्लंघन करू शकतं. त्याच्यामुळं प्रशासनावर कंट्रोल असणं हे लोकशाहीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रशासनावरती अशा 4 प्रकारचा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ किंवा जनता अशा 4 प्रकारे प्रशासनावरती मित्रांनो कंट्रोल ठेवला जातो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपला प्रश्न काय आहे? संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील नियंत्रण हे प्रशासनावरील कायदे मंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा वेगळं असतं. तर मित्रांनो 100% हे बरोबर आहे. कारण संसदीय पद्धतीमध्ये हे कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून नियंत्रण असतं तर अध्यक्षीय पद्धतीमध्ये थेट कायदे मंडळाचं प्रशासनावर नियंत्रण असतं. त्यामुळे हे वाक्य 100% बरोबर आहे. प्रशासनावरील कायदे मंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर 100% मित्रांनो बरोबर आहे. कारण लोकशाहीमध्ये प्रशासनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दोन्ही वाक्य आपापल्या क्षेत्रामध्ये भिन्नपणे बरोबर आहेत. त्यामुळे कोणत्याच वाक्याचा काही नाही मित्रांनो स्पष्टीकरण वगैरे सांगता येऊ शकत नाहीत. दोन्ही वाक्य आपापल्या क्षेत्रामध्ये 100% बरोबर आहेत. क्लिअर होतंय? त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. क्लिअर होतंय का? हे लक्षात ठेवा. चला मी जाऊ पुढे. आता 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा. अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अर्थविधेयक इथं धन विधेयक म्हणा, काय अडचण नाही. धन अर्थ एकच. आता मनी बिल वेगळं आहे, ओके, आणि फायनान्स बिल वेगळं आहे, ओके. इथं अर्थ विधेयक म्हणजे मनी बिल म्हणा. बघा बरं, ते मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. मित्रांनो मंत्री किंवा खासगी सदस्याला मांडता येतं का रे? नाही, केवळ मंत्रीच मांडू शकतो. जर एखादं विधेयक जर मंत्र्यांनी मांडलं तर त्याला मित्रांनो आपण पब्लिक बिल म्हणतो. आणि एखादं विधेयक जर सदस्यांनी मांडलं, मंत्री सोडून इतरांनी मांडलं तर त्याला आपण प्रायव्हेट बिल म्हणतो. त्याच्यामुळे धनविधेयक हे जे आहे ते केवळ मंत्री मांडू शकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो पब्लिक बिल. त्यामुळे मित्रांनो अ हे वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. एलिमिनेशनला घेऊन या. अ या ठिकाणी बरोबर आहे, अ या ठिकाणी बरोबर आहे, अ या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर विधान फक्त ब असणार आहे. क्लिअर आहे? म्हणजे क पण या ठिकाणी चुकलेला आहे,
आणि ड पण या ठिकाणी चुकलेला आहे. उत्तर मिळालंय, पुढे निघून जायचं. एक्झाम मध्ये इथं आता एक्सप्लेनेशन घ्यायचं, पण एक्झाम मध्ये बरोबर काय हे मिळाल्यानंतर चुकीच्या पर्यायात खेळत बसायचं नाही, कारण वेळ वाचवायचा आहे आपल्याला. क्लिअर होत आहे? चला इकडे बघा बरं. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. 100% मित्रांनो, जर धनविधेयक सभागृहामध्ये मांडायचं असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रपतींची शिफारस, केंद्रामध्ये राष्ट्रपतींची शिफारस आणि राज्यामध्ये राज्यपालांची शिफारस मस्ट आहे. क्लिअर होत आहे? तर हे मुद्दा लक्षात ठेवा. इकडे बघा बरं, एखादं विधेयक हे अर्थविधेयक आहे का नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याबाबत राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. राज्यपालांचा निर्णय अंतिम आहे का रे? नाही. केंद्राच्या बाबतीमध्ये मित्रांनो लोकसभेचे सभापती, तर राज्याच्या बाबतीमध्ये विधानसभेचे सभापती यांचा त्या ठिकाणी निर्णय अंतिम असतो. त्यामुळे क हे विधान चुकलेलं आहे. ड विधान काय म्हणतो बघा, जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांची संयुक्त बैठक बोलवू शकतात. मित्रांनो मला सांगा, राज्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे का रे? नाही. धनविधेयक विधान परिषद फक्त 14 दिवस प्रलंबित ठेवू शकते. 14 दिवसानंतर धनविधेयकाच्या बाबतीमध्ये विधानसभेचाच निर्णय अंतिम असतो. क्लिअर होतंय का? त्यामुळे राज्य स्तरावरती जॉईंट सिटिंग नसते. क्लिअर होतंय? कलम 197 काम करतं राज्य स्तरावरती. 197 कलम सांगतं राज्य स्तरावरती विधेयक पारित करण्याच्या संदर्भामध्ये विशिष्ट कालावधीनंतर मित्रांनो विधानसभेचाच निर्णय काय असेल रे? अंतिम असेल. क्लिअर होतंय? आता बघा, जर तुम्ही बघितलं नीट आहे का, आता राज्य स्तरावरती बघा, राज्य स्तरावरती कसं आहे, राज्य स्तरावरती 3 प्रकारची विधेयक असतात. एक आहे मित्रांनो धनविधेयक, ओके, धनविधेयक. दुसरा आहे मित्रांनो वित्त विधेयक आणि तिसरं आहे मित्रांनो कुठलं रे? सर्वसाधारण विधेयक. ओके, आता बघा, धनविधेयक हे पहिल्यांदा कुठे सादर केलं जातं? विधानसभेतच. आणि ही विधेयक पहिल्यांदा तुम्ही विधानसभेत मांडा किंवा विधान परिषदेत मांडा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर विधेयक पारित करण्याच्या संदर्भात दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाले तर राज्यामध्ये जॉईंट सिटिंग नाही. क्लिअर होतंय? आता बघा, धनविधेयक असं समजू, हे तिन्ही विधेयक पहिल्यांदा कुठं मांडलेले आहेत मित्रांनो? विधानसभा, विधानसभा, विधानसभा. क्लिअर आहे? आता हे पारित होण्यासाठी कोणाकडे आलेत मित्रांनो? विधान परिषदेकडे आलेत. आता बघा मी काय म्हणतो ते, असं समजू विधान परिषदेमध्ये ते विधेयक पारित करण्याच्या संदर्भात मतभेद निर्माण झालेले आहेत. आता बघा, विधान परिषदेमध्ये मतभेद निर्माण झाले तर विधान परिषद काय करू शकते? ते विधेयक प्रलंबित ठेवू शकते. आता बघा, धनविधेयक असेल तर 14 दिवस प्रलंबित ठेवू शकते. वित्त विधेयक असेल तर ते 3 महिने प्रलंबित ठेवणार आहे. सर्वसाधारण विधेयक असेल तर 3 महिने प्रलंबित ठेवणार आहे. याचा परिणाम काय होतात बघा, याचे परिणाम असे मित्रांनो, याचे परिणाम असे होतात याचे मित्रांनो, 14 दिवसानंतर मित्रांनो विधानसभेचा निर्णय काय असतो? अंतिम असतो. म्हणजे विधानसभेनं जसं पारित केलं तसं ते विधेयक आपोआप पारित होऊन जातं. आता खाली बघा, वित्त विधेयक आणि सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत काय असतं? आता बघा, एकदा विधानसभेनं ते प्रलंबित ठेवलं तर काय करते? विधानसभा पुन्हा पारित करते. विधानसभा काय करते? पुन्हा पारित करते आणि पुन्हा पाठवते. आता पुन्हा काय माहिती का? पुन्हा सेकंड टाइम विधान परिषदेला अजून 1 महिना ते विधेयक प्रलंबित ठेवण्याचा चान्स असतो. 3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर विधानसभा पुन्हा विधेयक पारित करून विधान परिषदेकडे पाठवते. आता विधान परिषद पुन्हा विधेयक प्रलंबित ठेवू शकते, पण किती महिन्यासाठी? 1 महिन्यासाठी. म्हणजे आता 1 महिन्याचा कालावधी संपला तर मित्रांनो विधानसभेचा निर्णय काय होऊन जातो? अंतिम होऊन जातं. विधेयक विधानसभेला जशी हवी तशी पारित होऊन जातात. या संदर्भामध्ये मित्रांनो कलम 197 बोलतं विशिष्ट कालावधीनंतर राज्य स्तरावरती विधेयक पारित करण्याच्या संदर्भामध्ये विधानसभेचा निर्णय अंतिम असेल. हेच केंद्र स्तरावरती मित्रांनो हे वाद 108 नुसार जॉईंट सिटिंग राष्ट्रपती बोलवतात आणि त्या ठिकाणी हे वाद सोडवले जातात. तर अशा प्रकारची व्यवस्था केंद्र स्तरावरती आहे. अशा प्रकारची राज्यव्यवस्था राज्य स्तरावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. केंद्र स्तरावरती ह्याच्यामध्ये अजून एक घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा असतं केंद्र स्तरावरती. ओके, राज्य स्तरावरती किंवा राज्याला भारतामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे राज्य स्तरावरती मित्रांनो घटना दुरुस्ती विधेयक नसतं. राज्य स्तरावरती आपल्याला फक्त मित्रांनो हे 3च विधेयक पाहायला मिळतात. क्लिअर होतंय का? आय होप तुम्हाला याचं उत्तरही मिळालेलं असेल आणि तुम्हाला हे थोडक्यात एक्स्ट्रा काही गोष्टी सुद्धा मिळालेल्या असतील. क्लिअर होतंय का? चला पुढे बघा, 7 नंबर काय म्हणतं? भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे. तर तत्संबंधी ठराव कुणी मंजूर केला पाहिजे? तर तुम्हाला माहित असेल असा ठराव कुणी मंजूर केला पाहिजे रे? राज्यसभेने मंजूर केला पाहिजे. राज्यसभेने
प्रेझेंट राहून वोटिंग करणाऱ्या लोकांच्या 2/3 बहुमताने मंजूर केला पाहिजे असं भारतीय संविधानाच्या कलम 249 कलमामध्ये सांगितलंय. हे तुम्हाला 100% माहित असेल. बघा बरं, हे उत्तर कुठं आहे का? बघा बरं, राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने ठराव मंजूर केला तर संसद राज्यसूचीतील विषयासाठी म्हणजेच राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर काय करू शकते? कायदा करू शकते. याचं उत्तर काय असणार मित्रांनो? 4. ही बेसिक कन्सेप्ट आहे मित्रांनो. याला आपण राज्यसभेचा विशेष अधिकार सुद्धा म्हणतो. घटनेनं राज्यसभेला विशेष अधिकार दिलेले आहेत. कळलं? राज्यसभेचे विशेष अधिकार एक कलम आहे 249 कलम आणि दुसरं कलम आहे मित्रांनो 312 कलम. 249 कलमामध्ये काय सांगितलंय? संसदेला राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कलम 249 न आणि या प्रक्रियेनं राज्यसभा देऊ शकते. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कलम 312 नुसार आपल्याला केंद्र आणि राज्यासाठी सामायिक असणारी एखादी अखिल भारतीय सेवा जर हवी असेल तर राज्यसभा विशेष बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने राज्यसभा ती मंजूर करू शकते. मित्रांनो, कलम 249 हा राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. अजून महत्त्वाची गोष्ट, या व्यतिरिक्त अजून 4 कंडिशन मध्ये संसद राज्यांच्या विषयावर कायदा करू शकते. या व्यतिरिक्त 4 अजून गोष्टी आहेत. बघा, हे कलम 249 तर झालंच. दुसरं कलम आहे 250. ओके, तिसरं कलम आहे 252, तिसरं कलम आहे 253 आणि मित्रांनो चौथं कलम आहे 356. कळत आहे? 249 आताच आपण बघितलं, राज्यसभेचा ठराव असेल तर. त्यानंतर 250 आहे मित्रांनो नॅशनल इमर्जन्सी. 252 आहे मित्रांनो 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांची विनंती. 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांची विनंती. 253 आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय करार आणि मित्रांनो 356 आहे मित्रांनो राष्ट्रपती राजवट. काय रे? राष्ट्रपती राजवट. अशा 4 प्रसंगामध्ये संसद राज्यांच्या कोणत्याही विषयावर काय करू शकते? कायदा करू शकते. भारतामध्ये संघराज्य पद्धत असल्यामुळं केंद्राचे विषय वेगळे केंद्र सूचीमध्ये, राज्याचे विषय वेगळे राज्य सूचीमध्ये, दोघाला सामायिक असणारे विषय समवर्ती सूचीमध्ये. तर कलम 248 अन्वये शेष अधिकार केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहेत. भारतीय संघराज्य पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अधिकारांचं विभाजन. राज्याच्या विषयावर केंद्र कायदा करू शकत नाही. अपवाद ही 5 कंडिशन्स. त्यातल्या 249 वरती आता आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. मी पुढे जातोय मित्रांनो. 8वा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढची बैठक यात 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या वर्षातून 4 बैठका झाल्या पाहिजे. आता 4 बैठका म्हणजे काय रे? पहिली बैठक आणि दुसरी बैठक यांच्यामध्ये 3 महिन्याचा गॅप येऊन जातो. 3 चौक 12, 3 महिने. इथं 1 महिना दिलाय, इथं किती महिने पाहिजे? 3 महिने. त्यामुळे इथं अ चुकलेला आहे. क्लिअर होत आहे? आता इथं अ गेला, इथं वरील सर्व मध्ये पण अ गेला. इथं बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. 1/5 कारण आहे मित्रांनो 2/5. 7 दिवसाच्या आत नोटीस निघाल्यापासून 7 दिवसाच्या आत अशी बैठक बोलवावी लागते. तर इथं 1/5 आहे का मित्रांनो? नाही, 2/5 म्हणजे इथं ब पण चुकलाय. ब कुठे आहे बघा इथं मित्रांनो, इथं ब पण चुकलाय, इथं ब पण चुकलाय. क्लिअर होत आहे का? लक्षात ठेवा कोणती विधानं बरोबर आहेत. मग बघा म्हणजे सगळीच कटलंय बघा इथं. आता बघा, प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवलं पाहिजे. हे तर 100% बरोबर आहे. कला तर काही वादच नाही. त्यामुळे इथं क बरोबर आहे. फक्त क चा पर्याय कुठे आहे? नाहीच आहे. किंवा क आणि ड चा पण पर्याय नाही. बघा बरं, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीच्या अध्यक्षाने विषय समितीचा सभापती नाही मित्रांनो, सभागृहाच्या सदस्यांमधूनच अध्यक्ष त्या ठिकाणी काय केला जातो? निवडला जातो. इथं विषय समितीच्या सभापतीचा काही रोल नाही. त्यामुळे मित्रांनो ड पण चुकलाय. म्हणजे इथं बरोबर काय रे? फक्त क. आणि फक्त क चा कुठे पर्याय दिसतोय का? नाही. करून टाका हॅशटॅग. असं असतं मग. हा हॅशटॅग झाला. क्लिअर होतंय का? बरीच पोरं मला हे पाठवतात म्हणून मी स्वतंत्रपणे, कळतच नाही का प्रश्न हॅशटॅग झाले, कसे प्रश्न हॅशटॅग झाले कळतच नाही, म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो मी स्वतंत्रपणे ऑल PIQ, राज्यसेवा PIQ, कंबाईन PIQ असे PIQ चे वेगवेगळे कोर्सेस मी आपल्या राज्यघटनेचे लॉन्च केलेले आहेत.
क्लिअर होत आहे. आता इथं कंबाईन PIQ, राज्य PIQ याच्यामध्ये इयर वाईज जातोय असं, आणि ऑल PIQ मध्ये टॉपिक वाईज जातोय. म्हणजे मागच्या 10 वर्षातले मूलभूत हक्काचे वेगळे, राष्ट्रपतीचे वेगळे, असे ऑल PIQ मध्ये टॉपिक वाईज जातोय. तर हे कंबाईन साठी आणि राज्यसेवेसाठी इयर वाईज जातोय. क्लिअर होत आहे. जसं रिक्वायरमेंट आहे तसं जातोय. तिन्ही बॅच अत्यल्प दरात आपल्या याच्यावरती ऍपवरती उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये जा लगेच आणि बॅच जॉईन करून ठेवा. 9 नंबरचा पर्याय काय म्हणतोय बघा. इथं उत्तर मिळालं का. यस, हॅशटॅग प्रश्न आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांचा समावेश असतो, पण इतर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता मित्रांनो बघा, कलम 124 नुसार सुप्रीम कोर्टामधल्या न्यायाधीशांची संख्या सांगितली. तर मित्रांनो 216 नुसार हायकोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या सांगितली. सुप्रीम कोर्टामध्ये काय सांगितलंय, एक सरन्यायाधीश प्लस इतर न्यायाधीश असतील. तसेच हायकोर्टामध्ये सुद्धा एक मुख्य न्यायाधीश प्लस काय रे इतर न्यायाधीश असतील. आता सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार घटनेनं संसदेला दिलाय. कोणाला दिलाय, संसदेला. तर हायकोर्टाच्या बाबतीमध्ये इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संविधानानं राष्ट्रपतींना दिलाय. कोणाला दिलाय, राष्ट्रपतींना. क्लिअर होतंय का. त्यामुळे प्रश्न काय विचारलाय, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि भारताचे राष्ट्रपती ठरवतील तेवढे इतर न्यायाधीश असतील, अशा पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या पूर्ण झालेली असेल. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत हीच मित्रांनो संसद ठरवत असते. मूळ संविधानामध्ये 1+7 होतं, एक सरन्यायाधीश बाकी 7 न्यायाधीश. म्हणजे मूळ संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाची सदस्य संख्या 8 सांगितलेली आहे. नंतर ती हळूहळू वाढत संसदेने त्यासाठी न्यायाधीश संख्या अधिनियम 1956 केलेला आहे आणि सध्या ही सदस्य संख्या 8 वरून 34 वरती पोहोचलेला आहे. एक सरन्यायाधीश आणि बाकी 33 इतर न्यायाधीश असं हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मला बाकी कंटेंट सुद्धा करता आला पाहिजे, कारण प्रश्नात्मक प्रश्न अलीकडे जास्त बनत चाललेले आहेत. क्लिअर होतंय का. चला 10 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व मित्रांनो कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते. मित्रांनो घटना निर्मिती टॉपिक आहे. घटना निर्मिती टॉपिक मध्ये एकूण आपल्याला 22 समित्या बघायच्या आहेत. ओके. आणि काँग्रेसची एक तज्ञ समिती जर धरलं तर 23 कमिट्या. तर याच्यामध्ये मित्रांनो 8 समित्या मुख्य आहेत आणि 14 समित्या काय आहेत रे, मायनर आहेत. 22च्या 22 समित्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आता तुमच्या 23च्या मुख्य परीक्षेला मायनर 4 समिती विचारल्या त्या जोड्यासाठी. त्यामुळे 22च्या 22 समित्या पाठच करून ठेवायच्या. क्लिअर होता. इथं विचारले कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते. तर कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आता 2023च्याच कळतंय, पुढच्या 2022च्याच परीक्षेमध्ये मित्रांनो परत राजेंद्र प्रसादांची समिती विचारली. पुन्हा राजेंद्र प्रसादांच्या समित्या विचारल्या. त्याच्यामुळे काय रे, आयोगाला विचारलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सारख्या सारख्या करायच्या. आता राजेंद्र प्रसादांचे मित्रांनो इतर समित्या आहेत. वित्त आहे, त्यानंतर स्टाफ समिती आहे. ओके, वित्त आहे. त्यानंतर मित्रांनो वित्त आहे, राष्ट्रध्वज समिती आहे, आणि मित्रांनो इथे बघा वित्त व कर्मचारी समिती, त्यानंतर राष्ट्रध्वज समिती आणि मित्रांनो सुकाणू समिती. अशा 3 समित्या कोणाच्या आहेत रे, राजेंद्र प्रसादांच्या आहेत. आणि अजून ही कार्यपद्धती विषयक नियम समिती, म्हणजे एकूण 4 समित्या तुम्हाला कोणाच्या सांगता येऊ शकतात रे, राजेंद्र प्रसादांच्या सांगता येऊ शकतात. वित्त व कर्मचारी, राष्ट्रध्वज आणि सुकाणू समिती. मित्रांनो डॉक्टर के मुंशीची समिती कुठली आहे रे मित्रांनो, कामकाज प्रक्रिया क्रम समिती. बघा नियम समिती म्हणले की राजेंद्र प्रसाद आणि कामकाज प्रक्रिया विषयक क्रम समिती म्हणलं की डॉक्टर के मुंशी. इथं मित्रांनो सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समिती, हे तुम्हाला माहित असेल. मसुदा समितीचे ते कोण होते रे, अध्यक्ष होते. बाकी इतर समित्यांचे पण ते सदस्य होते. आलादी कृष्णस्वामी अय्यर. मित्रांनो आलादी कृष्णस्वामी अय्यरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आलादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य पण होते. त्या व्यतिरिक्त त्यांच्या बाबतीत जर बघितलं तर घटनेचा मसुदा परीक्षण करणारी समिती आणि त्यानंतर मित्रांनो अधिकारपत्र समिती, या 2 समित्यांचे ते कोण होते मित्रांनो, अध्यक्ष होते. त्याच्यामुळं बाकी ज्या काही गोष्टी आहेत
तर त्यांच्या मित्रांनो काय रे तुम्हाला समित्या सुद्धा महत्वाच्या आहेत. म्हणजे चारही पर्यायाचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे. मी प्रत्येक चारही पर्यायाचं विश्लेषण काय पुढे येऊ शकतं, काय परीक्षेला येतं या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाने हे बघून घ्या. खूप खूप नॉमिनल प्राइस मध्ये आहे. ॲपची लिंक खाली दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. चलो या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पुढे आपण काय करणार आहोत रे 22चे सुद्धा प्रश्न बघणार आहोत. या लेक्चरला मी इथंच थांबतोय. भेटूयात आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.